राज्याच्या जमीन महसूल कायद्यात मोठा बदल करण्यात आलाय। आता बिगर कृषी वापरासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वतंत्र परवानगी घेण्याची आवश्यकता संपली असून NA म्हणजेच नॉन ॲग्रिकल्चरल परवानगी घेण्याची सुद्धा गरज राहणार नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जमीन महसूल कायद्यात मोठा बदल केलाय। जमीन महसूल कायद्यात मोठे बदल करण्यात आले। आता अकृषक कर आकारला जाण्याची सोय पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे। जमीन मालकांना फक्त एक रकमी रूपांतरण अधिमूल्य भरावं लागेल। या रकमेच्या भरपाईनंतर जमीन अकृषक वापरासाठी रूपांतरित केली जाऊ शकते। याशिवाय सनद घेण्याची गरज देखील संपली आहे। बांधकाम आराखड्याला मंजुरी मिळाल्यास त्यालाच NA मानल्या जाईल। त्यामुळे जमीन रूपांतर प्रक्रिया जलद, सोपी आणि पारदर्शक होईल। यापूर्वी अकृषक वापरासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वतंत्र परवानगी घेणं आवश्यक होतं। तसंच NA मंजुरीसाठीही अनेक कागदपत्रांचा भार सहन करावा लागत होता। मात्र महसूल विभागाने तयार केलेल्या नवीन कार्यपद्धतीनुसार आता बांधकाम आराखडा मंजुरी म्हणजेच NA मानल्या जाईल। यामुळे जमीन रूपांतर प्रक्रियेत महत्त्वाची सोपी सुधारणा झाली आहे। महसूल विभागासाठी ही कार्यपद्धती लागू झाली असून राज्यपत्रात देखील ती प्रकाशित करण्यात आली आहे। या निर्णयामुळे जमीन रूपांतर प्रक्रियेत महत्त्वाची सुलभता येईल। त्याचबरोबर अकृषक कराचा त्रासही संपेल। शासनाच्या या निर्णयामुळे महसूल विभागाच्या कार्यपद्धतीत पारदर्शकता येईल। तसंच जमीन मालकांना वेळ वाचवून त्यांचा प्रशासनाचा त्रास कमी होईल। या बदलामुळे आता जमीन मालकांना NA मिळवण्यासाठी अनेक महिने किंवा वर्ष प्रतीक्षा करत बसण्याची गरज राहणार नाही, तर फक्त रूपांतरण अधिमूल्य भरून ते आपली जमीन अकृषक वापरासाठी रूपांतरित करू शकतील।